आता मित्रांनो, तुमची गाडी ब्रँड न्यू असेल, शोरूममधनं आत्ताच बाहेर काढलेली असेल किंवा जुनी गाडी असेल, मार्केटमध्ये हजारो प्रकारची ॲक्सेसरीज अवेलेबल आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे मॉडिफिकेशन्स अवेलेबल आहेत आणि म्हणूनच अनेक लोक त्यांना प्रेफरन्स देतात, कारण त्यांना त्यांच्या गाडीचा लुक बदलायचा असतो, गाडी थोडीशी सजवायची असते. पण बऱ्याचदा हे माहिती नसतं की ह्याच्यातल्या बऱ्याच ॲक्सेसरीज अशा आहेत की ज्या इल्लीगल आहेत, बरीच मॉडिफिकेशन्स अशी आहेत की जी इल्लीगल आहेत. सो अशी कुठली मॉडिफिकेशन्स आहेत, ॲक्सेसरीज आहेत, ते या व्हिडिओमधून आपण समजून घेणार आहोत. याच्यामध्ये मी लगेज कॅरियर आणि विंडो टिंट ह्या दोन महत्त्वाच्या ॲक्सेसरीज सुद्धा कव्हर केलेल्या आहेत. ह्या व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करतो. व्हिडिओला सुरुवात करू, चला तर मग. तर मित्रांनो, आपल्या लिस्टमधली पहिली ॲक्सेसरी जी RTOच्या प्रमाणे इल्लीगल आहे ते म्हणजे बुलबार्स. मग तो पुढे किंवा मागे कुठेही तुम्ही लावून घेतलात तरी तो इल्लीगलच आहे. हे नॉर्मली SUV प्रकारच्या ज्या गाड्या आहेत किंवा इनोवा वगैरे सारख्या गाड्या आहेत ह्याच्यामध्ये लोक लावतात. आणि हे नुसतं इल्लीगलच नाही आहे, तर हे धोकादायक सुद्धा आहे दोन कारणांसाठी. बुलबार जो असतो तो बेसिकली एअरबॅगचे जे सेन्सर्स असतात, जे फ्रंट बंपरमध्ये लावलेले असतात, मग कुठल्याही प्रकारचं धडक झाल्यानंतर त्या एअरबॅगच्या सेन्सर्सला हे ट्रिगर होतात आणि मग आतमध्ये एअरबॅग डिप्लॉय होते. पण तुम्ही त्याच्या समोर जर बुलबार लावलेला असेल तर एअरबॅगचे सेन्सच करू शकत नाहीत की क्रॅश झालेला आहे आणि आतमध्ये एअरबॅग डिप्लॉय होत नाही. आजकाल सगळ्या गाड्यांमध्ये 2 एअरबॅग्स पुढच्या तरी कंपल्सरी केलेल्या आहेत आणि त्या येतातच. आणि अशा प्रकारचा बुलबार जर तुम्ही लावलेला असेल तर एअरबॅग डिप्लॉय होणार नाही आणि क्रॅशमध्ये गंभीर दुखापत होण्याची शक्यता आहे मित्रांनो. दुसरं कारण म्हणजे नॉर्मली गाडीचे जे बंपर्स कंपनी बरोबर येतात ते कुठल्याही गाडीचे प्लॅस्टिकमध्ये बनवलेले असतात आणि त्याला कारण आहे. त्याला कारण असं आहे की जर पेडेस्ट्रियन्सला म्हणजे चालणाऱ्या एखाद्या व्यक्तीला जर तुमचा धक्का लागला, गाडीचा जर त्याला क्रॅश झाली गाडी त्याच्याबरोबर, तर त्याला कमीत कमी डॅमेज व्हावा अशासाठी हे सॉफ्ट पार्ट्स दिलेले असतात बंपर म्हणून. आणि जेव्हा तुम्ही त्याच्यावरती हार्ड पार्ट एखादा लावता बुलबार सारखा, तेव्हा चालणाऱ्या व्यक्तींना सुद्धा गंभीर दुखापत होऊ शकते तुमच्या गाडीमुळे आणि पोलीस केस खूप मोठी होईल त्या केसमध्ये. तिसरं कारण असं आहे मित्रांनो हे न लावून घेण्याचं की क्रॅशच्या वेळेला हे बुलबार जे असतात ते गाडीच्या चॅसीवरती माउंट केले जातात आणि मग क्रॅशच्या वेळेला जी क्रॅशची सगळी एनर्जी आहे ती पूर्ण तुमच्या चॅसीला ट्रान्सफर होते, ना की बंपरपर्यंत सीमित राहते. त्यामुळे तुमच्या चॅसीचे महत्त्वाचे मेंबर्स बेंड होऊ शकतात किंवा मोठा डॅमेज चॅसीला होऊ शकतो आणि गाडी तुम्ही जेव्हा विकायला जाल तेव्हा त्यांनी तुमची किंमत निम्म्याच्या पेक्षाही कमी येईल ही मी तुम्हाला गॅरंटी देतो. शिवाय RTOची फाईन सुद्धा याला 5,000 रुपये इतकी मोठी आहे. दुसरी ॲक्सेसरी किंवा मॉडिफिकेशन म्हणजे विंडो फिल्म. आत्ता सध्या उन्हाळ्याचा सीझन चालू आहे, प्रचंड उकाडा आहे आणि अशा केसमध्ये ही ॲक्सेसरी जर कव्हर नाही केली तर खूपच चुकीचं होईल ते. आणि बऱ्याच लोकांना याच्याबद्दलची नीट माहिती सुद्धा नसते. योग्य नियम असं सांगतो की गाडीची जी पुढची काच असते त्याला म्हणजे फ्रंट विंडशील्ड त्याला मिनिमम 70% व्हिजिबिलिटी असणं गरजेचं आहे आणि गाडीच्या ज्या साईडच्या काचा आणि मागची काच जी आहे त्याला मिनिमम 50% व्हिजिबिलिटी असणं आवश्यक आहे. सो ह्या नॉर्म्समध्ये बसणारी कुठलीही फिल्म तुम्ही लावून घेतलीत तर RTOला कुठलाही अधिकार नाही आहे तुमच्यावरती कारवाई करण्यासाठी. पण ह्याच्यापेक्षा कमी व्हिजिबिलिटी जर तुमच्या फिल्ममुळे येत असेल तर मात्र RTO कारवाई करू शकते. याच्यामध्ये कॅच मित्रांनो असा आहे की बऱ्याचशा गाड्यांना आज कंपनीकडनं ॲटलिस्ट 30% टिंट येते साईडच्या आणि मागच्या विंडोजला. आणि मग त्या केसमध्ये तुम्ही अगदी RTO अप्रूव्ड फिल्म जरी लावलीत की ज्याला फक्त 30%च टिंट असते, कुठल्याही RTO अप्रूव्ड फिल्मला 30 to 50% टिंट साईड विंडोजला येते. सो तशी जरी तुम्ही लावलीत तरी ओव्हरऑल व्हिजिबिलिटी आधीची 30% प्लस अगदी तुम्ही फक्त 30%ची जरी केली तरी 60% व्हिजिबिलिटी तुमची कमी होते. तर त्याच्यामुळे ती इल्लीगलच मग कॅटेगरीमध्ये जाते. सो हे चेक करणं आवश्यक आहे की मॅन्युफॅक्चरर्सनी ज्या काच दिलेल्या आहेत त्या काचेची व्हिजिबिलिटी नक्की किती आहे, 100% आहे का त्याला ऑलरेडी काही 30% टिंट त्यांनी दिलेली आहे. मग अशी जर टिंट तुमच्या गाडीमध्ये ऑलरेडी येत असेल तर तुम्ही वेगळी कुठलंही हे करण्याची गरज नाही. ऑलरेडी बऱ्यापैकी UV लाईट किंवा हीट त्यांनी ब्लॉक होत असते. आणि मित्रांनो, पुढच्या विंडशील्डला तर माझं असं सजेशन आहे की कुठल्याही प्रकारची फिल्म तुम्ही लावून घेऊ नका.
ह्याच्यासाठी सुद्धा ज्या फाईन्स आहेत त्या 2000 ते 5000 इतक्या हेवी फाईन्स RTO कडनं लागल्या जाऊ शकतात. मित्रांनो, पुढची ॲक्सेसरी किंवा मॉडिफिकेशन्स म्हणजे तुमच्या गाडीच्या हेडलाईट्समध्ये मॉडिफिकेशन्स करणे किंवा ॲडिशनल कुठले तरी लाईट्स बसवून घेणे. तर कुठल्या प्रकारचे लाईट्स आधी बसवायचे नाही आहेत ते मी तुम्हाला सांगतो. ह्याच्यामध्ये मोठे LED बार्स जे येतात, जे तुम्ही तुमच्या आत्ता स्क्रीनवरती बघू शकता, हे पण नॉर्मली SUV किंवा कधी कधी अगदी साध्या गाड्यांमध्ये सुद्धा मी बघितलेले आहेत. तर हे पूर्णपणे इल्लिगल आहेत. अशा प्रकारचे कुठलेही ॲडिशनल लाईट्स तुम्ही गाडीला लावू शकत नाही. तुमच्या गाडीचे हेडलाईट्स तुम्हाला बदलायचे असतील त्यासाठी एक सोपा साधा नियम असा आहे की हॅलोजन हेडलाईटसाठी 70 वॉटच्या पेक्षा त्याचं वॉटेज खालती असलं पाहिजे. LED लाईट जर तुम्हाला बदलायचे असतील तर त्याचं 60 वॉट हे त्याची पॉवर कन्झम्पशन RTOने ठरवलेली आहे आणि त्याचा ब्राईटनेस जो आहे तो 3000 ल्युमेनच्या पर्यंतच पाहिजे, त्याच्यापेक्षा वरती नाही पाहिजे. परत त्याचं कलर टेम्परेचर आहे ते सुद्धा 3000 ते 6000 एवढंच पाहिजे केल्विनमध्ये. तर ह्या तिन्ही रिक्वायरमेंट्स तुम्ही लिहून घेऊ शकता. अन्यथा याच्यावरती आपण एक खूप सुंदर 2 व्हिडिओज ॲक्च्युली याच्यावरती बनवलेले आहेत. एक म्हणजे गाडीच्या हेडलाईट, वेगवेगळ्या प्रकारचे जे हेडलाईट्स येतात ते समजावणारा एक व्हिडिओ आहे आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये हेडलाईटमध्ये मॉडिफिकेशन जर करायचं असेल तर त्यासाठी काय योग्य आहे अयोग्य आहे ह्याच्यासाठी सुद्धा नुकताच आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तुम्ही तो जर बघितलात तर योग्य पद्धतीने कशाप्रकारे मॉडिफिकेशन्स लाईट्समध्ये करता येतील ते तुम्हाला कळेल. ह्याच्याशिवाय मित्रांनो, ब्ल्यू आणि रेड लाईट्स LEDचे किंवा कुठलेही तुम्ही गाडीला बसवून घेऊ शकत नाही. कारण हे ह्या 2 कलर्सचे जे लाईट्स आहेत ते फक्त इमर्जन्सी व्हेकल्स म्हणजे जसं पोलीस आहेत, तुमची ॲम्ब्युलन्स आहे, फायर ब्रिगेड आहे किंवा VIP मुवमेंट जेव्हा होते तेव्हा त्या कॉन्वॉयमधल्या ज्या गाड्या असतात त्यांच्यासाठी हे लाईट्स रिझर्वड असतात. प्रायव्हेट गाड्यांमध्ये हे लाईट्स लावणं बिलकुल अलाउड नाही आहे. आता LED बार्स किंवा ब्राईट लाईट्सचा जो मगाशी आपण उल्लेख केला ते इल्लिगल तर आहेच RTOच्या प्रमाणे, पण ते अतिशय डेंजरसही आहे. कारण समोरून जी ट्रॅफिक येते त्यांना रात्री त्यांच्या डोळ्यावरती अंधारी येते, त्यांना टेम्पररी ब्लाइंडनेस येतो त्या ड्रायव्हर्सला आणि खूप मोठी शक्यता होते अपघात रात्री होण्याची. तुमच्या चुकीमुळे दुसऱ्या कोणाचं तरी तुम्ही नुकसान करत असता, स्वतःचं तो नुकसान करून घेताच. कारण एका सर्वेच्या नुसार ब्राईट लाईट्समुळे 70% पर्यंत धोका वाढतो रात्रीत अपघात होण्याचा, समोरच्या ड्रायव्हर्सला नीट रस्ता न दिसल्यामुळे किंवा तुमच्या गाडीचा अंदाज नीट न आल्यामुळे. सो अशा प्रकारची मॉडिफिकेशन्स अजिबात करू नका मित्रांनो. आता मित्रांनो, बऱ्याच लोकांना त्यांच्या गाडीचा आवाज असा स्पोर्ट्स कार सारखा यायला हवा असतो, म्हणजे मोठा आणि असा जसा तो त्यांचा येतो त्या गाड्यांचा तसा यायला हवा असतो. म्हणून इल्लिगली एक्झॉस्ट सिस्टीममध्ये काहीतरी मॉडिफिकेशन्स केले जातात. जसं फ्री फ्लो एक्झॉस्ट एक म्हणून एक येतो तो बसवणं गाडीला, किंवा अशा प्रकारचे काही सायलेन्सर्स बसवणं की ज्याने तो आवाज थोडासा मॉडिफाय होतो, स्पोर्ट्स कार सारखा येतो नॉर्मल गाड्यांचा सुद्धा. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो की अशा प्रकारची कुठलीही मॉडिफिकेशन जी आहेत एक्झॉस्ट सिस्टीममध्ये ती पूर्णपणे RTO प्रमाणे इल्लिगल आहेत. लीगल लिमिटप्रमाणे CMVR रूल 120 प्रमाणे गाडीचा आवाज जो आहे, कुठल्याही प्रकारच्या गाडीचा आवाज हा 80 डेसिबलच्या पेक्षा कमी पाहिजे असा तो रूल आहे. आणि ह्या प्रकारचे एक्झॉस्ट जेव्हा तुम्ही बसवता तेव्हा तो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त वाढतो. महत्त्वाचा अजून एक प्रॉब्लेम याच्यात असा आहे की मित्रांनो, नॉर्मली गाडीची जी एक्झॉस्ट सिस्टीम असते त्याच्यामध्ये कॅटॅलिटिक कन्व्हर्टर्स येतात, म्हणजे जे गाडीचं पोल्युशन कमी करतात. तर ह्या एक्झॉस्टमध्ये आयदर ते नसतातच किंवा जरी असले तरी ते तेवढे व्यवस्थित काम करत नाहीत जेवढे ओरिजिनल गाडीबरोबर आलेला सायलेन्सर करणार आहे. आणि त्याच्यामुळे गाडी PUC मध्ये फेल होते. आणि PUC जर तुमची पास झालेली नसेल तर मित्रांनो याला फाईन तर खूप मोठी आहेच, 5 ते 10,000 रुपयाची फाईन आहे. आणि शिवाय मित्रांनो, गाडी RTO तुमचं रजिस्ट्रेशन सुद्धा कॅन्सल करू शकते, टेम्पररी सस्पेंड करू शकते रजिस्ट्रेशन, जोपर्यंत PUC गाडी पास होत नाही. त्यामुळे अशा थिल्लर मॉडिफिकेशन्स तर तुम्ही कधीच करू नका. अजून एक असंच छपरी आणि थिल्लर मॉडिफिकेशन्स म्हणजे प्रेशर हॉर्न किंवा ज्याला एअर हॉर्न म्हणतात, की जे मोठे खूप लाऊड अशा प्रकारचे जे हॉर्न्स असतात, अशा प्रकारचे हॉर्न्स बसवून घेणं. तर ह्याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो नियम काय आहे ते सांगतो की RTOच्या नियमाप्रमाणे जास्तीत जास्त तुमचा जो हॉर्नचा आवाज आहे तो 100 डेसिबलपर्यंत असू शकतो. किती म्हटलं मी? 100 डेसिबल. ह्याच्यापेक्षा जास्त जर तुमच्या हॉर्नचा आवाज असेल तर तो हॉर्न हा इल्लिगल धरला जातो. याला सुद्धा हेवी फाईन्स आहेत, 2000 ते 5000 पर्यंत याला फाईन्स आहेत. आता मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपण आता लगेज कॅरियर बद्दल बोलणार आहोत की त्याचा काय स्टेटस आहे, ते इल्लिगल आहे का, फाईन काय आहे वगैरे वगैरे.
तर मित्रांनो, ह्या सगळ्या लिस्टमधलं एकमेव लीगल मॉडिफिकेशन जे आहे ते म्हणजे प्रायव्हेट गाडीला बसवलेलं रूफ कॅरियर. म्हणजे हा बऱ्याच लोकांना ह्याचा गैरसमज असतो, मलाही होता मित्रांनो. हा व्हिडिओचा रिसर्च करत असताना जेव्हा मी तो सगळे नियम नीट वाचले तेव्हाच मला सुद्धा हे कळलं की प्रायव्हेट गाड्यांना पूर्णपणे लीगली तुम्ही रूफ कॅरियर हे लावू शकता तुमच्या गाडीतल्या प्रवाशांचं सामान ठेवण्यासाठी. तर कुठल्याही प्रकारच्या पोलिसांनी वगैरे तुम्हाला जर अडवलं आणि कॅरियरबद्दल फाईन मारली तर तुम्ही त्याला नक्की चॅलेंज करा. लोकांना हे माहिती नसल्यामुळे अनेकदा पोलिसांकडनं याचा गैरफायदा घेतला जातो. एस्पेशली जेव्हा तुम्ही बाहेरच्या राज्यात जाता किंवा हायवेवरती जे पोलीस असतात ते अशा प्रकारचा त्रास तुम्हाला देऊ शकतात. हां, ट्रान्सपोर्टच्या ज्या गाड्या असतात म्हणजे टी पासिंग, ट्रान्सपोर्ट पासिंग, पिवळ्या नंबर प्लेटवाल्या, तर ह्यांना मात्र हे मॉडिफिकेशन इल्लीगल आहे. तर हा सुद्धा थोडासा विनोदीच वाटतो मला नियम. ह्याचं कारण काय आहे ते मला तरी कळलेलं नाही आहे. तुम्हाला कळलेलं असेल तर तुम्ही जरूर ते तुमच्या कॉमेंट्समध्ये मेन्शन करा, म्हणजे मला आणि सगळ्यांनाच ते कळेल. पण असं असण्याची काही गरज नव्हती. त्यांनाही खरं तर ते अलाउड पाहिजेत. इनफॅक्ट त्यांना जास्त गरज आहे अशा प्रकारच्या लगेज कॅरियरची, पण समहाऊ त्यांच्यासाठी ते इल्लीगल आहे. प्रायव्हेट गाड्यांना ते पूर्णपणे लीगल आहे. हां, तुम्ही नियम हेही फक्त सांगतो की जर तुम्ही प्रायव्हेट गाडीला कॅरियर बसवलेला असेल तर तुमचं स्वतःचं सामानच तुम्ही त्याच्यातनं नेऊ शकता. पुढची इल्लीगल ॲक्सेसरी म्हणजे फॅन्सी नंबर प्लेट्स. मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच असेल की एप्रिल 2019 नंतर ज्या काय गाड्या प्रोडक्शनमध्ये आलेल्या आहेत, नवीन गाड्या, त्यांना सरकारने ऑलरेडी HSRP मॅन्डेटरी केलेली आहे. त्या गाड्यांना HSRP आलेलीच आहे. पण त्याच्यापेक्षा ज्या जुन्या गाड्या आहेत आधी रजिस्टर झालेल्या, त्यांच्यासाठी सरकारने जी फायनल आता डेडलाईन त्याच्यासाठी ठेवलेली आहे ती म्हणजे 30 जून 2026 आहे. 30 जून 2026च्या अगोदर HSRP तुम्ही करूनच घेतली पाहिजे. ती स्पेसिफिक डिझाईनमध्येच येते आणि RTO कडनंच येते. अशा कुठल्याही प्रकारच्या फॅन्सी नंबर प्लेट ज्या आहेत त्या एकतर मला तर पूर्णपणे छपरी वाटतात. असं काही करू नये. हा पण एक प्रकारचा थिल्लरपणाचे स्टँडर्ड वाटत नाही ते अजिबात. आणि तुम्हाला जर कसं करायचं हे माहिती नसेल, HSRP तुमच्या जुन्या गाडीला कशी बसवायची हे माहिती नसेल, तर ह्याच्यासाठी आपण एक सुंदर व्हिडिओ केलेला आहे. तुम्ही त्याची लिंक इकडे बघू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही बघा. स्टेप बाय स्टेप मी त्याच्यात समजावलेला आहे की तुमच्या जुन्या गाडीसाठी HSRP कशी तुम्हाला ऑर्डर करायची आहे आणि बसवून कशी घ्यायची. सो हा व्हिडिओ बघा आणि अशा कुठल्याही प्रकारच्या फॅन्सी नंबर प्लेट्स HSRP सोडून मी तर म्हणेन कुठल्याही रादर नंबर प्लेटच आपल्याला बसवायची नाही आहे मित्रांनो. तर हा महत्त्वाचा व्हिडिओ, महत्त्वाचा टॉपिक तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये जरूर सांगा. अशा ह्या इथे म्हणलेल्या काही मॉडिफिकेशन्सच्या बाबतीत तुम्हाला काही पोलिसांनी त्रास दिलेला आहे किंवा तुम्हाला कधी त्याच्याबद्दल फाईन भरायला लागलेला आहे तर तेही तुम्ही कॉमेंट्समध्ये मेन्शन करा. तुमचे काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही लिहा, मी त्याच्यावरती उत्तरं देईन. माझ्याशी संपर्क साधायला हा जो ईमेल ॲड्रेस आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. या व्हिडिओला एक लाईक द्या. राईट ड्राईव्ह मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. किरण अभ्यंकर फ्रॉम द राईट ड्राईव्ह मराठी सायनिंग ऑफ. धन्यवाद.